लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचा इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीमध्ये जाधवांची अनुपस्थिती. अनेक जण आमच्या संपर्कात. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल. त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल. मंत्री संजय शिरसाटांचा दावा. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची ट्विट करत मागणी. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकू, यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमाना का? आज आनंद दिघे असते तर निरुपमाना कानशिरात लावली असती. किंवा शिंदेनी तरी तसं करावं. मनसे नेते संदीप देशपांडेंचा निशाणा. मला शिवसेना मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही. फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. शिवाजी कोण होता पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांना सुनावलं, तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. शिंदेची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात दखलपात्र गुन्हाच दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टामध्ये दाद मागण्याचा इशारा. अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या विरोधात नाशिकमध्ये आणखीन एक गुन्हा दाखल. आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले. खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार. अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप. 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांवर गुन्हा दाखल. पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर, तर नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी. येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. उष्माघातानं 9 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. लातूरच्या गोधरी इथली घटना, तर औरात शहाजनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडीमध्ये गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ. 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यामधल्या खडकीमध्ये तलावात बुडून 3घांचा मृत्यू. आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवर काळाचा घाला. आईसह दोन्ही लेकरांचा दुर्दैवी मृत्यू. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक. रात्री 10:15 ते रविवारी सकाळी 8:15 वाजेपर्यंत ब्लॉक. जोगेश्वरी राम मंदिर स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.